सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, तंत्रज्ञान अशा विविध विषयाचे स्पर्धा परीक्षा, भाषणे, त्याचबरोबर करिअर वाटा या संदर्भातील व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. आज करिअर वाटा यामध्ये वाणिज्य शाखेतील विविध प्रकारच्या संधी, त्याचबरोबर वाणिज्य शाखेमध्ये असणाऱ्या ज्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत या सर्व शैक्षणिक बाबींची माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपल्याला आवाहन करतो की आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपणाला व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. चला तर वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी, करिअर वाटा यामध्ये कॉमर्समधील संधी, मग विविध कोर्सेस जे आहेत त्याची माहिती यामध्ये मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, तो किती कालावधीचा कोर्स आहे, नोकरी आणि व्यवसायाच्या कोणत्या संधी आहेत, अशी विविध माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता कॉमर्समध्ये जर म्हटलं तर सर्टिफिकेट कोर्सेस काही त्या ठिकाणी असतात. मग त्यामध्ये टॅली असेल, टॅक्सेशियन, अकाउंटिंग, त्याचबरोबर अकाउंटिंग आणि फायनान्स, बँकिंग आणि फायनान्स आणि इतरही काही संधी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात. साधारणपणे हे कोर्स आपण जर पाहिले, प्रमाणपत्र कोर्स आपण त्याला म्हणतो, याचा जो कालावधी आहे हा काही ठिकाणी 1 महिन्याचा कोर्स आहे, तर काही कोर्स 1 वर्ष 2 वर्षाचे सुद्धा असू शकतात. त्यानंतर आता हे कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची शैक्षणिक पात्रता, एलिजिबिलिटी आवश्यक असते. 12वी पास असलं पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन फ्रॉम द रिकग्नाइज्ड बोर्ड, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या विद्यापीठाची तुम्ही पदवीधर असाल तर हे कोर्सेस करू शकता. यामध्ये काय तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात तर अकाउंटंट, असिस्टंट, इन्व्हेस्टमेंट बँकर, फायनान्शियल कंट्रोलर अशा प्रकारच्या संधी तुम्हाला हे प्रमाणपत्राचे कोर्स केल्यानंतर मिळू शकतात. आता काही डिप्लोमा कोर्सेस सुद्धा कॉमर्स शाखेमध्ये चांगल्या पद्धतीचे आहेत. यामध्ये बँकिंग आणि फायनान्स, अकाउंटिंग अँड फायनान्स, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग अशा प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी आहेत. आणि हे कोर्सेस सुद्धा काही ठिकाणी 6 महिन्याचे आहेत, काही ठिकाणी तुम्हाला 1 वर्षाचे कोर्सेस सुद्धा आढळून येतात. हे कोर्सेस करण्यासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असावं लागतं किंवा कुठल्याही बोर्डाचं, विद्यापीठाची तुम्ही पदवी ही धारण केली पाहिजे, ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी कंप्लीट केलं पाहिजे. आता यामध्ये फायनान्शियल ॲनालिस्ट, क्रेडिट अँड रिस्क मॅनेजमेंट मॅनेजर, लोन काउन्सिलर, इंटरनल ऑडिटर अँड मेनी मोर तुम्हाला टॉप जॉबच्या प्रॉस्पेक्ट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. नोकरीच्या संधी तुम्हाला हा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर त्या ठिकाणी आहेत. आता दुसरं आहे ते म्हणजे अंडर ग्रॅज्युएट. आता BCom इन जनरल तुम्ही सहज 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर BCom करू शकता. ऑनर्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, अकाउंटिंग अँड फायनान्स, कॉर्पोरेट, त्याचबरोबर सेक्रेटरीशिप, बँकिंग अँड इन्शुरन्स, टॅक्सेशियन, कोऑपरेशन अशा अनेक विषय स्पेशलायझेशन घेऊन तुम्हाला पदवीचं शिक्षण पूर्ण करता येऊ शकतं. 12वी नंतर पदवी धारण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी तुम्हाला आवश्यक असतो. आता कॅन्डिडेट शुड बी 12वी पास, 12वी उत्तीर्ण असला पाहिजे तरच तो पदवीच्या शिक्षणासाठी पात्र असतो. काय नोकरी मिळते तुम्हाला हे कोर्सेस केल्यानंतर? अकाउंटंट, ऑडिटर, कन्सल्टंट अँड मेनी मोर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आता पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा तुम्हाला करता येतं. MCom जनरल, त्याचबरोबर फायनान्समध्ये कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, अकाउंटिंग फायनान्स, अकाउंटन्सी, मार्केटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मेनी मोर मध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएटच्या संधी त्या ठिकाणी आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2 वर्षानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्राप्त होते. कॅन्डिडेट शुड ग्रॅज्युएशन फ्रॉम अ कॉमर्स स्ट्रीम फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची संधी प्राप्त होणार आहे. आता अकाउंटंट, टॅक्स कन्सल्टंट, बँक PO, इव्हेंट मॅनेजर, लेक्चरर, चार्टर्ड अकाउंटंट
अशा प्रकारच्या संधी तुम्हाला नोकरीच्या यामध्ये उपलब्ध आहेत. आता यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर दुसऱ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. डॉक्टरेटसुद्धा तुम्हाला PhD करता येतं बँकिंगमध्ये, फायनान्समध्ये, बिझनेसमध्ये, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, कॉमर्स आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी, याशिवाय MPhil सुद्धा कॉमर्समध्ये तुम्हाला करता येतं. साधारणपणे PhD किंवा MPhil करण्यासाठी 3 वर्ष ते 6 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो. 2 वर्षामध्ये मात्र MPhil त्या ठिकाणी होतं. PhD तुम्ही किती मेहनत घेता त्यावरती लवकर PhD तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आता काय पात्रता लागते PhD किंवा MPhil करण्यासाठी? कॅन्डिडेट शुड हॅव कंप्लीटेड मास्टर डिग्री झालेली पाहिजे और इक्विव्हॅलंट टू दॅट फ्रॉम रिलेव्हंट डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. तुम्हाला मान्यता प्राप्त समकक्ष ग्रॅज्युएशन पदवी, पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी त्या ठिकाणी प्राप्त असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला काय करता येऊ शकतं PhD MPhil केल्यानंतर? टीचर, लेक्चरर, फायनान्शियल मॅनेजर, स्टॅटिस्टिशियन, क्रेडिट कंट्रोल मॅनेजर, कन्सल्टंट, ह्युमन सर्व्हिसेस वर्कर, सायंटिस्ट, रिसर्च असिस्टंट अशा प्रकारच्या संधी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. आता अजून काही ह्या झाल्या सर्टिफिकेट, प्रमाणपत्र, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. तर कॉमर्स म्हटल्यानंतर CA करता येतं. कॉमर्स झाल्यानंतरच करता येतं असं नाही. तुम्ही आर्ट्स कॉमर्समधून सुद्धा CA, ज्याला आपण सनदी लेखापाल असं त्या ठिकाणी म्हणतो, यामध्ये कॉमर्स शिकणारे बहुतेक विद्यार्थ्यांचं स्वप्न हे CA म्हणजे चार्टर्ड अकाउंट बनण्याचं असतं. 12वीचे विद्यार्थी कोणत्याही शाखेतून हा कोर्स करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ज्याला ICAI मध्ये नोंदणी करावी लागते, रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर CA फाउंडेशन ही प्रथम परीक्षा, इंटरमिडिएट आणि फायनल परीक्षा असं स्वरूप त्याचं असतं. 3 स्टेज त्यामध्ये असतात आणि भरपूर मेहनत घेतल्यानंतरच तुम्हाला या संधी प्राप्त होतात. त्याची अधिकृत वेबसाईट सुद्धा या ठिकाणी मी दिलेली आहे. CA नंतर तसाच दर्जेदार कोर्स आहे तो म्हणजे CS, कंपनी सचिव आपण त्याला म्हणतो, कंपनी सेक्रेटरी म्हटलं जातं. कॉमर्स विषयातून 12वी केल्यानंतर तुम्ही हा कोर्स करू शकता. CS हा सुद्धा उत्तम करिअरचा मार्ग आहे. कंपनी सेक्रेटरी तुम्हाला होण्याची संधी मिळते आणि CS पदवी मिळवण्यासाठी तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ICSI मध्ये नोंदणी करावी लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. हा अभ्यासक्रम सुद्धा त्रिस्तरीय आहे. CSEET, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा पद्धतीचे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला या परीक्षेचं स्वरूप असतं. कोणत्याही शाखेच्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हे करता येतं. साधारणपणे परीक्षा वर्षातून 2 वेळेस होते. जून आणि डिसेंबरचा कालावधी हा त्या ठिकाणी असतो. कोविडमुळे त्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे. त्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला अधिक माहिती यासाठी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. जसं तुम्हाला एखादा क्लास 1 अधिकारी म्हणतो तशा पद्धतीच्याच CA आणि CS जर झालात तर क्लास 1 अधिकाऱ्यासारख्याच दर्जाच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. त्यानंतर CMA, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट हे बदललेलं नाव आहे. कोणत्याही शाखेतून 12वी अथवा पदवी आवश्यक आहे. वयाचं बंधन नाही. सर्टिफिकेट कोर्स आहे. तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेद्वारे प्रक्रिया केली जाते. याचा कालावधी फिक्स नाही, तुम्ही कितीही कालावधीमध्ये करू शकतात, परंतु साधारणपणे 3 ते 4 वर्ष हे होऊ शकतं. यामध्ये CMA व्हायचं असेल तर फाउंडेशन तुम्हाला 12वी मध्ये करावं लागेल. CMA इंटरमिडिएट, त्याचबरोबर CM फाउंडेशन जर करायचं म्हटलं तर फाउंडेशन, ग्रॅज्युएशन आणि CS फाउंडेशन यापैकी कुठलीही एक पात्रता असेल तर तुम्हाला CMA होता येतं, ते करता येतं. म्हणजे CMA फाउंडेशन केलं, ग्रॅज्युएशन केलेलं असेल, CS केलेलं असेल, तुम्ही CS फाउंडेशन तुम्ही उत्तीर्ण असाल तरी तुम्हाला येतं. 3 लेवल मिळून साधारणपणे 20 विषय असतात. वर्षातून 2दा म्हणजे जून आणि डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेतली जाते. त्याचा अधिकृत माहिती संपर्क तुम्हाला या वेबसाईटमध्ये करता येतं. तर हे सुद्धा कॉमर्समधलं एक चांगलं पद म्हणून त्या ठिकाणी आहे. आता यानंतर BA LLB तुम्ही करू शकता. याचा अर्थ बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि बॅचलर ऑफ
लेजिस्लेटिव्ह लॉ ऑनर्स यामध्ये तुम्हाला व्यवसाय प्रशासन कायदा या दोन्ही गोष्टी काय केल्या जातात शिकवल्या जातात। या कोर्स नंतर तुम्हाला ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात त्या कंपन्यामध्ये लॉ ॲडवायझरसह तुम्हाला नोकरी त्या ठिकाणी प्राप्त होते। चांगल्या कंपनीमध्ये लॉ ॲडवायझर झालात तर तुम्हाला एक चांगली नोकरी म्हणून त्याच्याकडे पाहता येतं BA LLB। त्यानंतर BCA IET सॉफ्टवेअर ज्या विद्यार्थ्यांना गणित चांगलं असतं आणि 12वीला गणित विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण आहात ते हे कोर्स करू शकतात। BCA ची डिग्री संगणक विज्ञान आणि IT मधील BTech BE डिग्रीच्या समतुल्य त्या ठिकाणी मांडली जाते। त्यामुळं गणित विषय असणाऱ्याला BCA त्या ठिकाणी करता येऊ शकतं। त्यानंतर कायदा क्षेत्रात आता सांगितल्या पद्धतीप्रमाणे BASL LLB हा 5 वर्षाचा कोर्स आहे। पदवीनंतर 3 वर्षाचा LLB हा कोर्स करू शकतो आपण। त्यासाठी ॲडव्होकेट बार काउन्सिलमध्ये तुम्ही नोंदणी केली रजिस्ट्रेशन केलं तर एक चांगल्या संधी तुम्हाला त्या ठिकाणी होतात। आणि कॉमर्स पदवीधरांना कमर्शियल अँड कॉर्पोरेट लॉ बँकिंग लॉ लेबर लॉ टॅक्सेशन लॉ या क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरी व्यवसाय करण्यासाठी कायदा क्षेत्रात तुम्हाला चांगली संधी त्या ठिकाणी करता येतं। लॉ IPR असे अनेक डिप्लोमा कोर्सेस आहेत। LLB जरी तुम्हाला कोणत्याही फॅकल्टीमध्ये करता येत असेल तरी काही वेगळे कोर्सेस तुम्हाला 12वी कॉमर्स नंतर जर केले तर ते अजून फायदेशीर होऊ शकतात। कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट CWA आपण त्याला म्हणतो। इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट ऑफ इंडिया या क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवतं। तो फाउंडेशन इंटरमिजिएट आणि फायनल असा त्रिस्तरीय त्या ठिकाणी आहे। फाउंडेशन अभ्यासक्रम 12वी उत्तीर्ण विद्यार्थी करू शकतात। इंटरमिजिएट अभ्यासक्रमास कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर थेट अर्ज करू शकतात आणि ही CWA ची पदवी त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात। त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती संपर्क साधावा लागेल, अधिक माहिती घ्यावी लागेल। त्यानंतर चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट कन्सल्टंट इन्व्हेस्टमेंट मॅनेज बँकिंग इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट इंटरनॅशनल फायनान्स अँड रिसर्च या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संबंधित उमेदवार आपलं कौशल्य काय करू शकतो वापरू शकतो। फक्त याच नाही तर तुम्हाला माहिती तंत्रज्ञान सुद्धा क्षेत्रामध्ये संधी आहेत। चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट होण्यासाठी ICFAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिसिस ऑफ इंडिया या संस्थेचा त्रिसदीय अभ्यासक्रम करावा लागतो आणि हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष तसंच ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा करता येतं। या कोर्सच्या संदर्भामध्ये या शैक्षणिक बाबीची माहिती घेण्यासाठी तुम्ही या अधिकृत संकेतस्थळावरती संपर्क करू शकता। बँकिंग कॉमर्स म्हटलं का बँकिंगकडे जाण्याची ओढ विद्यार्थ्यांची असते। अर्थात बँकिंगकडे जायला कोणत्याही फॅकल्टीचा विद्यार्थी जाऊ शकतो, परंतु काही विषय आहेत बँकिंगचे की ते वाणिज्य शाखेमध्ये शिकवले जातात। यामध्ये MBA CA CFA अशा पदव्या असल्यास या क्षेत्रात तुम्हाला उच्च बँकेमध्ये सुद्धा अनेक पदं असतात संधी मिळू शकते। याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका आता गृह शैक्षणिक घरगुती वस्तू कर्ज म्युच्युअल फंड कॅपिटल मार्केट विमा अशा क्षेत्रात भूमिका विस्तारल्यानं बँकिंग क्षेत्राबरोबरच बँकिंग सारखी कामं करणाऱ्या असंख्य त्या ठिकाणी संस्था आहेत। त्यामध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या संधी मिळू शकतात। त्यानंतर कर क्षेत्र टॅक्सेशन म्हणतो आपण। आता नवीन केंद्र शासनाच्या धोरणामुळे टॅक्सेशन क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या संधी आहेत। पदवीनंतर DTL करता येतं। डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ या सर्व विद्यापीठामध्ये दिली जाणारी पदविका आहे। त्यासोबत जर GDCA अँड A म्हणजे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटंट ही सहकार खात्याची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात तर सहकारी संस्थांचे ऑडिटर म्हणून सुद्धा नोंदणी करता येते आणि तुम्हाला तशा प्रकारची संधी ही प्राप्त होऊ शकते। त्याचबरोबर अन्य काही संधी आहेत। आता सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे GDC अँड A मास्टर प्रोग्राम इन इंटरनॅशनल बिझनेस PG डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रेड नवी दिल्ली
बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज BMS म्हटलं जातं, बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज BBS, बॅचलर ऑफ मास्टर अँड कॉमर्स MCOM हे तुम्हाला करता येईल. व्यवसाय प्रशासनमधील सुद्धा मास्टर डिग्री ज्याला MBA म्हणतो आपण ती करता येऊ शकते. ICWA बॅचलर इन लायब्ररी सायन्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा, MCA करता येतं, LLB सुद्धा तुम्हाला करता येतं. अशा असंख्य प्रकारच्या संधी वाणिज्य शाखेतून तुम्हाला मिळू शकतात. परंतु फक्त तुम्ही कॉमर्स शाखेत गेलात म्हणजे आपोआप ह्या नोकऱ्या मिळतील असं नाही. याच्यासाठी वाणिज्यची पदवी मिळवत असतानाच तुम्हाला अन्य काही कोर्सेस, अन्य काही भाषा, माहिती तंत्रज्ञान, संगणक या गोष्टी शिकायला करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर तुमचं इंग्लिश, संगणक आणि गणित हे विषय सुद्धा चांगले असले पाहिजेत आणि भरपूर मेहनत घेतल्यानंतरच कॉमर्स शाखेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मला वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाणिज्य शाखेतील काही महत्त्वाच्या संधी, महत्त्वाचे शैक्षणिक मार्ग तुम्हाला याची निश्चितपणे माहिती मिळाली असेल. तुमच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.